अशा प्रकारे जर तुम्ही ही कोबीची भाजी बनवून खाल्ली तर आठवड्यातून 2 दिवस तरी नक्की ही भाजी तुमच्या घरी आवर्जून बनवली जाईल. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अगदी 5 मिनिटामध्ये अशी आपली इथे भाजी बनवून तयार होते. कमी वेळेत मस्त अशी झटपट आपली टिफिनसाठी किंवा आपण भाजी चपाती नाश्त्यासाठी बनवतोय. चला आपण आता झटपट इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण पॅन ठेवले, पॅनमध्ये तेल गरम झाले. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरा मोहरी. जिरा मोहरी छान तडतडली की आता त्यामध्ये टाकूयात आपण कढीपत्ता. कढीपत्ता पण आपल्याला इथे छान असा तडतडू द्यायचा आहे. बघा आता आपण कढीपत्ता मस्त परतून झाला. आता आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण. चांगलं 1 मिनिटासाठी आपण हे मिनिटभर इथे परतून घेऊयात तेलामध्ये. मस्त असं आपलं इथे ग्रीन मसाले तेलामध्ये छान आपल्या इथे परतून झालेत. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद. हळद पण आपण आता इथे छान अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला तेलामध्ये. बघा हळद पण आपली इथे मस्त अशी मिक्स झाले. अगदी झटपट अशी घाई गडबडीत होणारी अशी आपली कोबीची भाजी. बघा आपण एक कोबीचा कंद असा बारीक कापून घेतलाय. स्वच्छ धुवून त्यातलं पूर्ण पाणी काढून असा निथळवून घेतलाय. आता सर्व भाजी आपल्याला इथे हिरव्या मसाल्यामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची. भाजी छान आपली इथे मिक्स झाली. आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आपल्याला इथे पाणी टाकायची गरज नाहीये. इथे भाजीलाच ओलसरपणा येतं. आपण इथे अर्धी वाटी चणा डाळ घेतली. चणा डाळ आपण इथे 4 ते 5 तास अशी छान भिजवून घेतले. जास्त वेळ भिजवली की डाळ शिजायला अगदी अशी झटपट शिजते. भाजीसोबतच आपली डाळ पण अशी इथे छान शिजवून तयार होते. बघा आता आपल्याला इथे मस्त असं मिक्स करून घ्यायचे. छान अशी मिक्स झाली आहे. आता आपण झाकण ठेवून बघा इथे 5 मिनिट आपली भाजी मस्त अशी वाफवून घेणार आहोत. आपण थोडंही पाणी नाही घातलं त्यामध्ये. मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचे. इथे बघा आपली भाजी शिजवून तयार आहे आणि बघा आपली इथे चणा डाळ पण एकदम अशी छान मस्त शिजली आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घालायची. आता मस्त आपण इथे कोथिंबीर टाकली आणि इथे आपली कोबीची भाजी अगदी घाई गडबडीत 5 मिनिटामध्ये बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.